नमस्कार मित्रांनो, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. तर 29 जुलै 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत. त्याचे 10 प्रश्न आहेत, ते आपण बघूया. त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड होत राहतात. त्याचे तुम्ही MPSC, पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी इतर परीक्षांसाठी विविध प्रश्न मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला बघूया. पहिला प्रश्न, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोण बनला आहे? तर जो रूट हे त्याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, 2025 पासून भारत सरकार खत अनुदान देण्यासाठी कोणती प्रणाली वापरत आहे? तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही प्रणाली वापरत आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, DRDO ने UA लॉन्च प्रेसिजन गाइडेड मिसाईल ULPGM-V3 ची यशस्वी चाचणी कुठे केली आहे? तर कुर्नूल, आंध्र प्रदेश येथे केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, भारताच्या अनाहत सिंह यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप 2024-25 मध्ये कोणते पदक मिळवले आहे? तर कांस्य हे पदक मिळवलेले आहे. प्रश्न क्रमांक 5, दिव्या देशमुख भारताची कितवी ग्रँड मास्टर बनली आहेत? तर 88वी. प्रश्न क्रमांक 6, FID महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख ही कोणत्या राज्यातील आहे? तर महाराष्ट्र राज्यातील आहे. आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण हे प्रश्न दिलेले आहेत, तर तुम्ही बघून घ्यावे. प्रश्न क्रमांक 7, FID महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? तर दिव्या देशमुख हे बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, देशातील पहिली अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात सुरू करण्यात आली? तर वळधामणा या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली? तर नागपूर. प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न, पहलगाम हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांना संपवण्यासाठी भारतीय लष्कराने नुकतेच कोणते ऑपरेशन राबवले? ऑपरेशन महादेव. लक्षात असू द्या, पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर आपले आजचे 10 प्रश्न आलेले आहेत. तर विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे अपडेट येत राहतील. धन्यवाद.